नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे माघी गणेश जयंती, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाचा वाढदिवस। आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा ते विघ्नहर्ता आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच। ते आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी दूर करतातच आणि आपल्याला सुख सुद्धा देत असतात, सुख प्रदान करत असतात। म्हणून त्यांना आपण सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। आपल्या मुलांची त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्यांना चांगली बुद्धी यावी, त्यांना चांगली नोकरी लागावी, यासाठी आपल्याला गणपतीची सेवा आराधना करायची असते। आणि उद्या बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावांमध्ये जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा करत असतो, त्याचप्रमाणे उद्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते। त्यांची प्राणप्रतिष्ठा करून कोणी 1.5 दिवसांचा, कोणी 3, कोणी 5 अशी ते गणपतीची स्थापना करत असतात। बघा, जरी तुम्ही गणपतीची स्थापना करणार नसाल तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच, तर त्यांची आपल्याला सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची आहे, तर अर्थातच तुम्हाला उद्या त्यांना अभिषेक घालायचा आहे। अभिषेक तुम्ही दुधाने, पंचामृताने किंवा पाण्याने करू शकता। अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं असतं। ही माहिती मी तुमच्यासोबत काल पण शेअर केलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला 21 दुर्वांचा जो काही उपाय मी तुम्हाला काल सांगितला आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता। या उपायामुळे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर आपल्या आयुष्यातली संकटे, अडचणी, दुःख ही दूर होत असतात। आपल्या मुलांची सुद्धा अभ्यासामध्ये प्रगती होत असते। खूप सुंदर असा हा उपाय आहे आणि अगदी साधा सोपा आहे, जो तुम्हाला उद्या करायचा आहे 21 दुर्वांचा। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक सुंदर अशी सेवा आपण बघणार आहोत। ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे पण लग्न जमत नाही, काही कारणास्तव लग्न जमत नाही किंवा लग्न जमण्यासाठी अडथळे येत आहेत, तर त्यांनी उद्या एक सेवा करायची आहे। अतिशय अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे आणि या सेवेचे अनेक भक्तांना अनुभव आहेत, त्यामुळे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, उद्या गणपतीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। घरातले आपले जे काही देवघरातले गणपती बाप्पा आहेत त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा। त्यांना हळद कुंकू अक्षता व्हायची आहे, दुर्वा अर्पण करायची आहे, त्याचप्रमाणे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांची आरती तुम्हाला करायची आहे। थोडक्यात काय की त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, ज्यांना लग्न जमण्यासाठी सेवा हवी आहे त्यांनी उद्या ही एक सेवा करायची आहे, जी अतिशय प्रभावी आहे आणि अतिशय सुंदर अशी सेवा आहे आणि अनुभव सिद्ध सेवा आहे। जर तुम्हाला उद्या ही सेवा करायला जमलं नाही तर तुम्हाला भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करतो तेव्हाच तुम्ही हा उपाय करू शकता। म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या करण्याचा नक्की प्रयत्न करा। तर काय करायचं आहे, तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून झाल्यावर उद्या तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत। अक्षदा या तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत, लक्षात घ्या, तुटलेल्या नाही, अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत। त्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। हळदी, आपले हात ओले करून हळद आपल्या हाताला लावून त्या अक्षदा, जे काही तांदूळ आहेत तुम्हाला हातावर फिरवायचे आहेत, म्हणजे ते पिवळे होतील आणि म्हणजे त्या अक्षदा तयार होतील। तर तुम्हाला अक्षदा तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत। आता त्या कशा टाकायच्या आणि काय म्हणावं ते लक्ष देऊन ऐका। बघा, जेव्हा तुम्ही त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकतात तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, जसं तुमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर अक्षदा पडू दे, माझंही योग्य ठिकाणी लग्न जमू दे, विवाह जुळू दे, असं तुम्हाला गणपती बाप्पांना मनापासून पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करायची आहे। बघा, प्रत्येकाला वाटतं की मला मनासारखा जोडीदार मिळावा, पण मनासारखा जोडीदार मिळण्यापेक्षा माझ्यासाठी जो जोडीदार योग्य आहे, सुयोग्य ठिकाणी माझं लग्न जमावं, मला सुयोग्य जोडीदार मिळावा, अशी प्रार्थना आपल्याला करायची असते। तर बघा, अक्षर टाकल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि अशा तुम्हाला 11 किंवा 21 गणपती बाप्पांच्या डोक्यात तुम्हाला अक्षर टाकायच्या आहेत। आता तुम्ही 11 गणपती बाप्पा, आता तुम्ही म्हणाल की ताई 11 गणपती बाप्पा म्हणजे मंदिरातलेच घेऊ का, असं अजिबात नाही। तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ शकता किंवा आता तेवढे मंदिर आपल्या जवळपास असतीलच असं नाही, तर तुम्ही तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या, काका असतील, मामा असतील, आत्या असतील, तुमच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांच्या देवघरातल्या गणपती बाप्पावर तुम्ही अक्षर टाकू शकता आणि सेम याच रीतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, जसं तुमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर अक्षदा पडू देत आणि माझंही लग्न योग्य त्या ठिकाणी जुळू देत, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर बघा, तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। फक्त गणपती बाप्पा तुम्हाला 11 किंवा 21 घ्यायचे आहेत आणि असं अजिबात करू नका की मी अर्धी सेवा सकाळी करते आणि अर्धी सेवा नंतर करते, असं अजिबात नाही। तुम्हाला 11 किंवा 21 गणपती बाप्पा घ्यायचे आहेत। मग तुम्ही ते मंडळाचे घेऊ शकता,
मंदिरातले घेऊ शकता, मंदिरात जाऊन तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षर टाकू शकता, किंवा तुमच्या शेजारी पाजारी तुम्ही जाऊ शकता, त्यांच्या देवघरातील गणपती बाप्पाच्या डोक्यावर तुम्ही अक्षर टाकू शकता, किंवा तुमच्या घरातच 2 मूर्ती असतील किंवा फोटो असेल तर तेवढ्याही मूर्त्यांवर किंवा फोटोवर तुम्ही अक्षर टाकू शकता, म्हणजे तुमचे तेवढे गणपती बाप्पा होतील। तर अशा रीतीने तुम्हाला उद्या ही सेवा करायची आहे। खूप प्रभावी असा हा उपाय आहे। त्यामुळे बघा, ज्यांना असं वाटतं की मला मनासारखं जोडीदार मिळावा किंवा माझं लग्न योग्य त्या ठिकाणी जुळावं, यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय किंवा ही सेवा करून बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर बघा, आता उद्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून झाला की आपल्याला उद्या नैवेद्य अर्पण करावा लागतो। आता नैवेद्य काय अर्पण करावा, तर अर्थातच गणपती बाप्पांना आवडतात ते म्हणजे मोदक। तर आपल्याला उद्या मोदक तयार करायचे आहेत। मोदक कसले करायचे आहेत, मोदक तुम्हाला जर जमलं तीळ आणि गुळाचे, बघा तीळ आणि गुळाची आपण कोंद करतो, तर त्या कोंदीचे तुम्ही मोदक करू शकता, किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही गुळाचे गोळे करून ते मोदक सुद्धा तुम्ही दाखवू शकता, जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे हे सगळं। आणि बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ही चूक बरेच जण करतात ती म्हणजे कोणती, की आपण जेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतो, तुम्ही कोणताही नैवेद्य अर्पण कराल तर तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला तुळशीपत्र त्या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे। बऱ्याच वेळेस आपण काय करतो, म्हणजे आपण नेहमीच असं करतो की कोणत्याही देवाला आपण नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण त्या ताटावर आधी तुळशीपत्र ठेवत असतो आणि मग तो नैवेद्य आपण दाखवत असतो। पण गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशीपत्र त्यावर ठेवायचं नाही, कारण की तुळशी मातेचं आणि गणपती बाप्पांचं वैर आहे असं मानलं जातं, आणि म्हणून ही चूक आपल्याला करायची नाही। तर आपण एवढी सेवा करणार होत्या, एवढे उपाय करणार प्रभावी, आणि जर आपण ही चूक केली तर कुठेतरी आपल्याला त्या सेवेचं किंवा त्या उपायांचं पाहिजे तेवढं फळ मिळणार नाही। म्हणून ही चूक आपल्याला उद्या करायची, आणि 99% लोक ही चूक करतातच। त्यामुळे त्यांची जी काही सेवा आहे त्या सेवेचा संपूर्ण फळ मिळत नाही। म्हणून लक्षात घ्या की उद्या तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करता तुम्हाला त्यावर तुळशीपत्र ठेवायचं नाही, ही चूक आपल्याला करायची नाही। तर चला, झालेली सेवा मी स्वामी माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।